आवाजामध्ये फेरबदल करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकारामजी मांगे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद जयश्री भोसले आणि निशांतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात झालंय आणि सुरुवात होताना पहिला धमाका, पहिला स्ट्रोक मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार. चेक 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 चेक. थँक्यू डिदे. आदरणीय दिलीपजी वसंत पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्याच वेळेला एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, साहेब आपलं हार्दिक स्वागत. साहेबांचं स्वागत तिथे मैदानावरती देखील झालंय. पवन केनेचं स्वागत केलंय. आयुष शेख यांनी बॅक टू बॅक 2 षटकार, 2 सिक्सर झाले. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीला अक्षय साडम देखील जॉईन होतील. 2 विजेत्यामधली लढत आहे, 2 विनर मधली लढत आहेत. आयुष शेख एका बाजूला स्ट्राईक काढला आणि पवन केनेच्या गोलंदाजावरती केलाय हल्ला. हल्ला बॉल झालाय. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय आयुब शेख. जेव्हा जेव्हा गोरसाई बीच्या अगेन्स्ट खेळलाय तेव्हा तेव्हा एक वेगळाच रंगरूप त्याचा पाहिलाय. आणि या मॅच मध्ये 2 बॉलवरती 2 बिग हिट. गोरसाई बी जुचंद्र नगरीमध्ये जर पाहिलं ना तर 2 वेळा कासर वडवली संघाने त्या संघाला पराभव केलंय. म्हणून बिग बॅटल, बिग फाईट. समोर भावेश पवार, पवन केने असला तरी आयुब शेख, आकाश रिपड म्हणजे त्याच क्वालिटीचा बॅटल, रंगतदार सामना होईल यात काही शंका नाही. A1 पवन केने बॉलिंग मार्क वरती आणि त्याच्या अगेन्स्ट A1 षटकार ठोकला. हो, यावेळी मात्र पवन केने का ओळखला जातोय ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर, इथे मात्र केले दांडी 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 गुल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला का ओळखला जातो, बाबा हल्ला कोणी केला? हल्ला पहिला केला आयुब शेखनं. भाई वार तुम्ही केला, पलटवार आम्ही करणार. चौके छक्क्यांची होर होती बहुचार. आया विकेट, किया पलटवार केलाय. ज्यावेळेला विकेट आला त्यावेळेला पलटवार केला जातोय. पवन केनेनं बघा कशा पद्धतीनं कोलबा टप्प्याचा चेंडू होता, लाईनला थोडंसं मिस केलं आणि दांडी गुलचा उल्लेख तुम्ही गेलेला आहे. आणि हा मॅच महत्वाचा आहे. एका बाजूला प्रिन्स इलेव्हन कासार उडवली आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोरसाईचा संघ मैदानावरती आहे. रीती इलेव्हन जय बजरंग गोरसाई बचा संघ मैदानावरती खेळतो आणि यस्त्या डिस्ट्रॉय झाल्यात, अगदी स्टंप उकडले गेलेत. ऑडियन्स कॅच घेतलाय आमच्या प्रेक्षकांनी. आयवा झेल त्याबद्दल मोहनदादा पाटील, द ग्रेट मराठा आणि भावेशजी पुणेकर यांच्याकडून 1000. त्यानंतर निखिल पाटील, प्रथमेश भोईर यांच्याकडून 500. टोटल 1500चा मानकरी ठरलाय. एकतर जबरदस्त स्पर्धा आणि प्रेक्षक देखील मालामाल, कमाल धमाल मालामाल. असं वाटतं अक्षय की आता ऑफ साईडचे प्रेक्षक कमी झालेत, या साईडला जास्त आलेत. कारण सिक्सर त्या साईडला लागलेत. सिक्सर ज्या साईडला चालले तिथे प्रेक्षक चाललेत. आणखीन एक पारितोषिक आलंय. द ग्रेट मराठा संस्थापक मोहनदादा पाटील आणि नितीनजी पाटील यांच्याकडून 500 रुपये. जो पवन केनेने दांडी गोल केली ना, विकेट घेतला, त्याच्याकरता 500 रुपये जमा आहेत. म्हणजे आता बघा, तुम्ही षटकार टोका तुम्हाला प्राइज आहे, तुम्ही विकेट घ्या तुम्हाला प्राइज आहेत, तुम्ही क्रिकेट खेळतायत तुम्हाला प्राइज आहेत, तुम्ही क्रिकेट पाहतायत तुम्हालाही प्राइज आहेत. क्रिकेट खेळणाऱ्याला, क्रिकेट बघणाऱ्याला सर्वांना आता प्राइज इथे दिले जाणार आहेत. पवन केनेनं क्लीन बोल केलं होतं आयुष शेखला आणि त्या स्टंप ज्या उद्ध्वस्त झाल्या, यस्त्या डिस्ट्रॉय झाल्या. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी राज. एका बाजूला आकाश आहे, आकाश रिपड नाव सेकंडला आहेत. पवन केनेच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते. त्यानंतर पवन केनेनं केलेलं कावा. आणखीन एक कॅश प्राइज आलाय दर्श कुणाल पाटील यांच्याकडून देखील 500. म्हणजे टोटल 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय. आमच्या ऑडियन्स हेच तर पाहण्याकरता येत आहेत, मॅचचा आनंद लुटण्याकरता येत आहेत आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते कॅश देखील घेत आहेत. पुढचा बॉल यावेळी चांगला फटका ऑन दी अप केला, इनसाइड आउट, कव्हरचा लवर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू निघून जाते दंदन 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 करत. आणखीन एक येतोय लोकनेते आमदार चषक चौकार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं अपिश केला होता, कव्हरच्या दिशेनं अपिश ड्राईव्ह केला होता. बघा लिपले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेनं अपिश ड्राईव्ह केला होता आणि चेंडू केला बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार 2 षटकार आले होते, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर आलेला हा चौकार. आणखीन एक पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक करता टीम गोरसाई बी करता केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वा चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. भरपूर काही प्राइज झाले आणि असं वाटतं की बाबा एखादा कोण अकाउंटंट असेल तर बरं आहे, कारण आता लेखाजोखा त्यालाही लिहायला लागणार. आमचे विशाल चांगले स्कोरर आहेत, पण आता जितके प्राइज झाल्यात ते लिहिण्यासाठी एक अकाउंटंट लागणार आहे, इतके प्राइज झाल्यात. तिसऱ्या पंचानं रिफर केलेले आहेत बॅटिंग टीमनं.
रिव्ह्यू घेतला ते पाहण्याचा प्रयत्न कर, पण ही स्पर्धा तशी आहे. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 आजची दुसरी रात्र दुसऱ्या रजनीमधला खेळ आहे आणि 2 विजेत्या संघामधला हा भिडत आहेत. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल हा चेंडू पुन्हा एकदा आपण रिप्ले बघा मेगा स्क्रीनवरती. भरपूर वरून होता, अगदी उडी मारून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावा धाफलकावरती येते 18. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा धाफलकावरती 18. पवन स्ट्रायकर याला फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर. मागे तुम्ही म्हटलं होतं कव्हरचा लवर आहे, पण पॉइंटला भेदणं तोही जाणतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर अजून एक चौकार. काय जबरदस्त फटका, बॅकफूट पंच, जागा बनवली आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून ऍक्शन रिप्ले पहा. बॅकफुटला गेला, जागा बनवली, स्लॅश केला, स्क्वेअर कटचा फटका, अव्वल दर्जाचा फटका. आणखीन एक चौकार येतोय पवन केनेच्या अगेन्स्ट. हल्ला बॉल बॅटिंग सध्या राज करतोय मैदानाच्या आतमध्ये. राज चेक. ध्रुव गुणाल पाटील यांच्या माध्यमातून देखील हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आयवा कॅचसाठी आहे. द ग्रेट मराठा आणि त्याच वेळेला प्रथमेजी भोईर आणि त्याच वेळेला निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आयवा कॅचवालाही आमच्यासोबत आहे. थोड्याच वेळामध्ये ते पारितोषिक आपण देणार आहोत. प्रत्येक जण आता प्रॅक्टिस करतोय बाबा कॅच घ्यायचे बॉन्ड लाईनच्या बाहेर. त्यासाठी प्राईज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जसं तुम्ही उल्लेख केला हल्ला बॉल, त्याला कारण आहे 2 चौकार 2 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 24 आहेत. हा थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहेत. भाई अयुब शेखचा विकेट त्याने गमावलेला आहे, पण पुन्हा एकदा येऊन त्या 2 चौकारांना सामना बॅलन्स केलाय. आता रिधित 11 गोडसे बीला दुसरं षटक असा गोलंदाज यावा लागणार आहे की त्या गोलंदाजानं फक्त कमबॅक नाहीये तर आपल्या टीमसाठी वेलकम बॅक करावा लागणार आहे. आणि तो धमाका देखील दाखवावा लागेल, कारण की दोन्ही एंडचा विचार आपण करतोय. असं नाही की बॅटिंगवाला संघ चांगली बॅटिंग करतोय म्हणजे इथे मोठ्या धावा येतील. इथून ब्रेक थ्रूची गरज आहे. एक विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे, फिल्डिंग पाहिजे चांगली. तर गोरसाई बी आणि यासाठी ओळखला जातो प्राईड ऑफ भिवंडी. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय, ज्याच्या नावाची चर्चा अनेक जण करतायत. भावेश पवार बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल थोडासा लांब ठेवला, लांबून फिरवला आणि आकाश रिपट आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा होता. थोडासा ब्लाइंडली स्ट्रोक होता डॉट बॉल. जसं तुम्ही उल्लेख केला भावेश पवारचा, अशा क्षणाला तुमच्याजवळ बेस्ट ऑप्शन आहे. सर्वोत्तम पर्याय निवडायचा होता आणि भावेश पवार सारखा दुसरा पर्याय तुमच्याजवळ नव्हता. अगदी बेस्ट पर्याय, सर्वोत्तम पर्याय, सर्वोत्तम पर्याय. तुम्ही थोडंसं कॉम्प्युटर पाहिलं ना तर अगदी राईट किकला आपल्याला भरपूर काही ऑप्शन येतात. कट येतो, पेस येतं, कॉपी असतं, नवीन फोल्डर बनावं लागतं, लेफ्टला तुम्हाला क्लिक करावं लागतं, राईट ऑप्शनला क्लिक केलंय सध्या रिधित 11 गोरसे बीनं. काय बॉल टाकला, उडून जर पाहिला तर बॉलला फिरवला, आउट स्विंग केला, बाहेर काढला आणि जबरदस्त काटा बदलला बॉलने. आता मात्र सन्मान दिला. ही रिस्पेक्ट आहे भावेश पवारची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि ही खासियत आहे आकाश रिपटची. मोठे फटके येत नाही तर आपला पार्टनर चांगली बॅटिंग करतोय, स्ट्राईकवरती त्याला आणूया. आणि हे सेन्सिबल क्रिकेट. काही खेळाडू पाहिले 1-2 बॉल डॉट झाले तर मोठा फटका खेळण्याकरता जातात आणि कुठेतरी विकेट जातो. इथे जो चांगली बॅटिंग करतो ना त्याला स्ट्राईकवरती आणले. धावा 25 3 बॉल. नक्की जसं तुम्ही म्हणता ना एक सामंजस्याचं क्रिकेट आहे भाई. दिमाग के बत्ती को जलाय रखना है. यावेळेला त्याने काय केलं आपल्याला जमत नाही, आपला सहकारी कदाचित चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकतो, त्याकरता त्याने स्ट्राईक रोटेट केले. राज जो 10 वरती बॅटिंग करतोय. हा कोट्यामध्ये चेंडू होता, राजसाठी वेगळा चेंडू हाताळला आहे, प्रत्येकासाठी वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळला. याच्या अगोदर त्यानं जर पाहिलं ना लेफ्ट आर्मरचे आपण कटर चेंडू पाहिले होते, हा वेगवान होता, हा वेगवान चेंडू अगदी बाउन्सर हाताळावा असा चेंडू डॉट बॉल. रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज केले, अचंबित केले, टॉस झाला बॉल, डॉट बॉल. आता मात्र मोठा फटका खेळायचा आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका, गगनचुंबी, हाय अँड हँडसम, लॉन्गेस्ट सिक्सर. लांब वरचा साज बाज ताज कमाल कर रहे राज, आज कमाल कर रहे हैं. ज्यावेळेला त्याला संधी मिळाली त्यावेळेला अगदी थोडासा लांबवरचा चेंडू होता. रिप्ले पाहिलाय लांबवरनं, पहिला तर पिक केलं चेंडूला आणि पाठवलं अगदी पिकअप पुल, पॉवरफुल स्ट्रोक, फटका खेळलाय, सिक्सर, षटकार. आता समोर खेळलाय क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात आहे. फील्ड करतील, थ्रो करतील, एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिले 3 चेंडू डॉट वाले ते
2 चेंडू जर पाहिले तर पहिले निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार. या षटकामध्ये आल्या 8 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. कमबॅक जरूर झालंय. एक षटकार राजनं ठोकलाय, प्रत्युत्तर त्यानं देखील दिले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहेत धापलकावरती 16च्या करंट रन रेटनं. धावा आहेत धापलकावरती 32 धावा धापलकावरती. जबरदस्त बॅटिंग अटॅक. आकाश रिपड आणि राज दोघांच्या माध्यमातून सध्या चांगली बॅटिंग होते. सध्या राज करतोय. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू. मला वाटतं त्या ठिकाणी ऑडियन्स कॅच ज्यांनी घेतलंय ते आलेत. ओव्हर टू यू. आर्यनजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण आमचे आयवा कॅचवाले आलेले आहेत आणि ज्यांना हे 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आपण वितरित करतो आहोत. 2,000 रुपयाचा कॅश प्राईज. या दादा, कॅश प्राईज 2,000. द ग्रेट मराठा 1,000 रुपये. या स्पर्धेचे जनक 500 रुपये आणि तथा आमचे दश कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 500 आहेत. दादा प्रथमतः नाव सांग. विशाल. विशाल, गाव कोणतं? राजवली. कसं वाटलं आयोजन? इथे आल्यानंतर आता हे 2,000 मिळालेत, काय करायचं आहे? खूप छान. आणि नक्कीच आपली पोरं आली आणि त्यांना पार्टी देऊ. पार्टीसाठीच नेणार आहे, घरी नेणार की नाही? कुठे रिक्षा चालवतो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणखीन काही प्रेक्षक वर्ग निश्चित आजपासून जुळणार आहेत. सॅटर्डेपर्यंत आपण निश्चित या प्रेक्षक वर्गाला खूप सारे पारितोषिक देऊ. धन्यवाद. त्याला कारण हे आहे, कारण ज्यावेळेला चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर जातो तेव्हा अपेक्षा सध्या मैदानावरती थोडंसं वेगळे चित्र आहे. किशोर आले, किशोर मुकादम आले आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं कपिल आणि त्यांनी या फलंदाज बाद केला. आणि अक्षय, आपण चर्चा करतोय जसं जयजी भोसले यांनी देखील म्हटलं की जसं जसं पुढचा दिवस जाईल ना तसं प्रेक्षकांची संख्या आपोआप येईल, कारण आयवा जेलला 2,000 आहेत. म्हणजे शेअर मार्केट जो आहे तो वाढत्या दिशेने दिसेल. ज्या पद्धतीने हा विकेट गेला, ॲक्शन रिप्ले, एक वेगळी ॲक्शन आहे या गोलंदाजाची आणि त्या ॲक्शनवरती रिॲक्शन देता आली नाही. थोडासा फसवा चेंडू होता, स्लोवर वन होता, टॉस झाला, बॅटची आउटसाईड एज घेतली आणि बाकीचं काम एस टी रक्षकाने केलं. विकेट गेलाय आणि इथे विकेट गेल्यानंतर जबरदस्त बॅटिंग राज करता टाळ्या झाल्या पाहिजे. या नाईटमध्ये अधिराज्य राज करताना राजने महत्वाची इनिंग केले. काम छोटं होतं परंतु आपल्या टीम करता तो बेनिफिट देऊन गेलाय. छोटी इनिंग होती पण इम्पॅक्टफुल इनिंग होती. जसं आता क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेअर असतो ना तसा प्रभाव टाकणारी, या इनिंगमध्ये प्रभाव टाकणारी खेळी राजने खेळलेले इम्पॅक्टफुल इनिंग इथे संपलेले आहेत. आता क्रमांक 4 वरती सुशांत मुकादम जातोय. मागचा सामना 3 बॉल 6 वरती असताना सिक्सर किंग हे नाव का त्याच्यासाठी आहे ते त्यानं दाखवून दिलं होतं, पण कपिलने येताना आपली उपयुक्तता त्याने देखील सिद्ध केली आहे. का मला या तिसऱ्या षटकासाठी आणलंय तेही त्याने दाखवले आहेत. हा सिक्सर किंग आहे, हा सिक्सर किंग आहे. पण पहिला चेंडू खेळताना झेल टिपला गेलाय का तर बॉन्ड लाईन जवळ बघूया. अगदी तोल सांभाळत हा विकेट फलंदाज बाद झालाय का ते पाहणं गरजेचं आहे. जबरदस्त कार्बन कमाल कॅच सूरज केने. काय जजमेंट. अप्रतिम बॉलवरती नजर, त्यानंतर जर पाहिलं कॅच घेण्याची शैली अप्रतिम, अव्वल दर्जाचा क्वालिटी कॅच ऑफ द मॅच असंच म्हणाला अवघड ठरणार नाही. पहिल्या इनिंगचा सर्वोत्कृष्ट झेल सूरज केनेने टेपलाय. अप्रतिम कॅच. थोडंसं टेन्शन होतं कारण चेंडू वर गेला होता, बराच वेळ हवेत राहिला होता, त्यावेळेला बॉन्ड लाईन देखील किती लांब आहे ते पाहणं गरजेचं होतं. बघा आकुटप्यात चेंडू होता त्यावर ते पूल केलं होतं आणि जसा हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता सूरजनं, मागे काही प्रेक्षक वर्ग पोहोचत होते बाबा आयवा झेल मिळेल का काय, त्याच्या अगोदर इथे सूरजनं झेल टिपलाय. प्रेक्षकांची उत्सुकता ती पण आहे की आता बॅटिंग करणाऱ्या टीमपेक्षा प्रेक्षकांना जास्त वाटतंय का चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर जास्त येऊ द्या. हा नक्कीच त्याच अनुषंगाने तर प्रेक्षक राजे देखील आहेत आणि तिथे जर पाहिलं सूरज केनेचं प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. काय जजमेंट. एका पायावरती जोर दिला, बॉडी बॅलन्स व्यवस्थित संतुलित ठेवला आणि ते बॉडी बॅलन्स बनवल्यानंतर तो झेल टिपला. दुविधा माइंडमध्ये सूरज केने देखील होता. थोडासा जर मिसअंडरस्टँडिंग झाली तर लगेच आपल्या पार्टनरकडे कॅच फेकण्याचा इरादा त्याने केला होता, परंतु जजमेंट चांगला, बॉडी बॅलन्स चांगला, झेल देखील चांगला, सर्व गोष्टी चांगल्या घडल्यात सध्या गोरसाई बीच्या बाजूने. योग्य विश्लेषण तुम्ही केलं, कारण ज्यावेळेला बॉन्ड लाईन जवळ झेल टिपला जातो ना त्यावेळेला बॉडी बॅलन्स महत्त्वाचा असतो. शरीराचा तोल सांभाळणं तोही गरजेचं आहे. बॉन्ड लाईनला स्पर्श होणार नाही हे पाहणं गरजेचं. ऑन हॅट्रिक गोलंदाज येतोय कपिल. हॅट्रिक जर घेतली तर चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून 2,000 रुपये आहेत. ओ हॅट्रिक नाही परंतु स्विंग अँड मिस. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय कपिल केने. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर टीमची धावसंख्या होती टोटल 24.
त्यानंतर भावेश पवारने केला वार आणि आता कपिल केने जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल एकही धाव दिले नाही, 2 विकेट. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजचा प्रात्यक्षिक दाखवत असताना कपिल एका पाठोपाठ एक विकेट देखील पडले आहेत. हा फटका थोडासा दूरवरनं खेळला होता, क्षेत्ररक्षक येतो डीप वरनं, प्रयत्न जरूर झाला. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. या 2 धावाने धावफलक बऱ्याच वेळा नंतर हल्लाय, बराच वेळा एकाच बाजूला. जसं समोर ज्यावेळेला फाटक थोडंसं उघडं असतं ना, मग गाडी थांबली जाते बऱ्याच वेळेला मालगाडी, तसा धावफलक बऱ्याच वेळ थांबला होता, सायडिंगला काढला होता, तो थोडासा पुढे गेलाय. 34 धावा आतापर्यंत, 3 विकेट गेले, 4 बॉल. हॅलो, गोरसाई बी संघ. चला, अक्षित 11 जय हनुमान टेंबिवली टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला ऋतिक 11 आई जगी माता 11 दाकटी डहाणू. चला, टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. धावा, 3 विकेट. यावेळी डॉट बॉल येतोय आणि प्रश्न विचारलाय तो गोलंदाजाने पंचांकडे, पंचांनी अपील फेटाळून लावली, याचा अर्थ डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनी टीमची धावसंख्या आहे 34 धावा. सर इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजचं कौतुक करेन. कपिल काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. 2च धावा, 5 बॉल. पहिल्या 6 चेंडूवरती 24 धावा केल्या आणि मागच्या 10 चेंडूवरती जर 11 चेंडू पाहिले ना त्याच्यावरती 10 धावा आल्यात. याचा अर्थ शॉर्ट सिलेक्शन चुकते, थोडंसं फटक्यांची निवड चुकते. शॉर्ट सिलेक्शन चुकले, आपलंही सिलेक्शन चुकलं. कपडे थोडेसे आपल्याला जर सिलेक्शन माहीत नाही आले, फिट नाही झालं तर त्रास होतो. तसा त्रास झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या त्या, पण 2 षटकं त्याच्या अगोदरचा आपण भावेश पवारचं षटक हाताळलंय. पण कपिल केनेनी केलेली गोलंदाजी अप्रतिम. फक्त 2 धावा, 2 विकेटचं अप्रतिम षटक हाताळले. नक्कीच कपिल केने करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. नेहमी आपण भावेश पवार, पवन केनेसाठी टाळ्या वाजवतो, परंतु एखादा गोलंदाज जर इतक्या धावा गेल्यानंतर कमबॅक करतो तर तो देखील टाळ्यांचा हकदार. आणि कपिल केनेने ते काम केले जे भावेश पवार आणि पवन केनेला सध्या 2 ओव्हरमध्ये जमलं नाही. म्हणून त्याच्या नावामध्ये जर पाहिलं कपिल केने के. आता आपण जेव्हा सोशल मीडियावरती जेव्हा शॉर्टकट वापरतो ना, तेव्हा ओके बोलताना तो के टाकायला लागतो. दॅट्स ओके. त्याकरता त्या 3 षटकांचा खेळ अगदी ओके कसा होईल ते कपिल केनेनं या ओव्हरमध्ये पाहिलंय. आता कुठेतरी मोमेंटम गमावलाय टीमनं, खास करून कासारवळेच्या संघनं टीमनं पहिल्या षटकामध्ये प्रिन्स 11नं चांगली कामगिरी केली होतं. आता तो सूर हवा थोडासा गवसायचा आहे. जसं मिले सूर मेरा तुम्हारा तसा आहे ना, तो सूर थोडासा कुठेतरी हरवलाय, तो गवसला पाहिजे, मिळाला पाहिजे या षटकामध्ये. म्हणून बॉलिंग मार्कवरती आलाय सन ऑफ गोरसाई सूरज केणे, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आकाश रिपट करता. सूरज केणेचा पहिला बॉल, इंटरेस्टिंग बॅटल. आणि इथून आकाशची बॅट लागेल की सूरजची गोलंदाजी चालेल. पहिला बॉल स्लोवर 1 होता, त्याच पद्धतीने चेंडूला दिशा दिली. लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने चेंडू आला, त्याच अटेम्प्टमध्ये चेंडूला कॅरी केलं आणि फेकी देखील ॲक्युरेट. 1च धाव येते. 1 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 35 धावा. आणि बघा निवड करायची होती, कारण कुठला तरी एक गोलंदाज 2 षटकं हाताळणार. 2-3 ऑप्शन होते. भावेश पवार सारखाच देखील 4 षटकांचा मॅच आहे, शेवटचा षटकाचा खेळ आपण बघतोय आणि त्याच्यामुळे कोण येणार शेवटचं षटक हाताळण्यासाठी ते देखील इंटरेस्टिंग होतं. समोर होता आणि बऱ्याच वेळा नंतर हा उत्तुंग असा षटकार आलाय. अगदी जो दबाव होता ना, तो दबावाला झुगारून देणारा, दबाव थोडासा कमी करणारा, दबाव निरस्त करणारा हा षटकार. मोहित गोज डाऊन द ग्राउंड असा हा षटकार. आउट ऑफ द पार्क, कडे स्टँड अँड डिलिव्हर. काय जबरदस्त बॉटम हँडचा वापर करतोय. फोरआर्म्स मध्ये किती ताकद आहे आणि मनगटाचा काय वापर केलाय. कडे इतका सुंदर स्टायलिश, पाहतच राहावा. हाय अँड हँडसम सिक्सर पाहतोय. 6 धावेने धावपळक 41-41. पुढचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा. मिस्की पुल शॉट होता, ब्लाइंड स्ट्रोक होता, परंतु इथे मात्र या 2 धावा कंट्रोलमध्ये नव्हता ॲक्च्युली बॅटर. आणि त्याच अनुषंगाने 2 धावा आहेत. त्या धावा किती येऊ द्या, कशा येऊ द्या, या क्षणाला धावा महत्त्वाचा आहे. टीम प्रिन्स 11 कासारवडवली विचार करते 50-55-60 आणि गोरसाई बी 45-50च्या आत रोखण्याचा इरादा आहे. आणि ते कारण 2 षटकामध्ये 32 धावा केल्या होत्या, त्यामुळे 50 धावांची वेळ सोडणं गरजेचं आहे. 50+ धावा येणं अपेक्षित आहेत. 3 चेंडूचा खेळ आहे, शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. चेंडूच्या वेगात बदल केला होता, पण दिशा थोडीशी भरकडली,
पंचांनी सांगितलं दिशेवरती नियंत्रण नाहीये, दिशा भरकडलेत. वाईट बॉल अवांतर धावेने धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर झालाय 3 गडी बाद 44. बॅटर बीट झाला होता परंतु स्लोवर वन चेंडू जास्त एष्ट्यांच्या बाहेर निघून जातोय म्हणून हा वाईट बॉल होता. अप्रोच चांगला होता गोलंदाजाकडून परंतु सध्या वाईट बॉल आलाय. 44. चौथा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मिस टायमिंग फटका. भावेश पवार डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय मोहितचा खेळ. आणखीन एक विकेट जाईल. धाव फळकावरती पाहिलं ना 44 धावा, 4 विकेट, 3.4 चेंडू, 4 ओव्हरचा गेम. नेल्सन फिगर को इन्सिडंट आकडा जेव्हा जेव्हा येतो त्यावेळी असे अपघात होतात. फार पूर्वी म्हणजे ज्यावेळेला पंच डिकीबॉल होते त्यावेळेला जागेवरती उडी मारायची, असा नेल्सनचा आकडा आला का? आता हा नेल्सनचा आकडा देखील आला. आणि मागचे 10, 12, 15 बॉल जर आपण ट्रॅक पाहिलं ना तर त्या 10, 12 बॉलमध्ये रन नाही आहेत. आई चेंडू बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, उडकवण्याचा प्रयत्न टॉप एज लागला आणि स्वतः यष्टीरक्षक भावेश पवार होते, चेंडूच्या खाली आले आणि हा फलंदाज बाद होतोय. म्हणजे 10-15 चेंडू पाहिले ना त्याच्यामध्ये जास्त येलो नाही आहेत, जास्त ग्रीन नाही आहेत, रेड जास्त आहेत आणि डॉट बॉल जास्त आहेत. आणि ते डॉट बॉल आहेत ना भाई, यो डाग आहे, कुछ अच्छा होता है, दाग लगते हैं तो दाग अच्छे है लेकिन ये अच्छे नहीं है. या वेळेला शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा धापलकावरती 44 आहेत, उत्सुकता 30 आहे, 50च्या पार, आर की पार. नक्कीच चांगला उल्लेख आपण केला. कुछ दाग अच्छे होते आणि ती 2011 वर्ल्ड कपची केली. गौतम गंभीरने 97 धावा केले होते आणि ती जर्सी अजूनही फ्रेम करून ठेवले. सध्या या मॅचमध्ये त्याच प्रकारचा लुक पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 5 सूरज केने. हो यावेळी लेट कट खेळलाय, अपर कटचा फटका. पाहिलं तर नशिबाची साथ नाही हेच म्हणावं लागेल. शॉर्ट लॉंग स्टॉप रिझनला हा बॉल गेला आणि 45 वरती 4 विकेट, 5 बॉल. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा 4 ओव्हरचा मॅच आहे. बघा जसं आपण पहिल्या 2 षटकापर्यंत खेळ पाहिला तर कासारवलीच्या बाजूने होता. खेळ बदलला का कसं चित्र बदलते. हा चेंडू असं वाटलं तर अप्परकड जाईल पण शॉर्ट थर्डमॅनला योग्य पद्धतीने फील्ड केले. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, इनिंग मधला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता, सोडून दिलाय चेंडू. बॅट्समन रिव्ह्यू आहे का पंच? ओके, बॅटर रिव्ह्यू घेतला पंचांनी ते सांगितले इट्स ओके, ठीक आहे. पण तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. रितीत इलेव्हन गोरसाई बी आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स इलेव्हन कासारवाड वडवली या 2 संघादरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना. शेवटचा षटकातील शेवटचा बॉल होता. जर इथे काही थोडंसं बदललं तर आकडे बदलतील आणि त्या आकडे आता 45 धावा दिसतात. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात, तिसरे पंच पाहतील. पण ही स्पर्धा अशी आहे लोकनेते आमदार चषक 2026 आजचा दुसरा दिवस आहेत आणि याच्यानंतर देखील मोठा मॅच येतोय. 2 अगदी ताकदवान संघ एकमेकांसमोर खेळतील. ताकदवान संघ याच्यानंतर खेळताना दिसणार आहे. तर दोन्ही टीमने रेडी राहा. पण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पण तिसरे पंच थोडंसं अजून निरीक्षण करतायत कर किती बाहेर आहे, किती आत आहे, किती वर आहे, किती खाली आहे. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. आकडे थोडेसे बदलतील. 46 झाल्यात, 4 and 6 मारल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. ॲक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे वाईड होता. तर ज्या पद्धतीने उंची मोजली, बॅटर जम्प केला होता अप्परकट खेळण्याकरता आणि त्याहून अधिक हा 1 बाउन्सचा वाईट बॉल येतोय. बाउन्सर होता आणि त्याच पद्धतीने हा वाईट बॉलचा सिग्नल येतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला 46 धावा, 4 विकेट, 5 बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरज केने बॉलिंग मार्कवरती. आकाश रिपटचं स्ट्रगल राहिलं या मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली परंतु जाता जाता एखादा चौकार षटकार तो घेऊन गेला ना तर पॉझिटिव्ह माइंडने सेकंड इनिंगमध्ये प्रिन्स इलेव्हन कासर वडवली मैदानाच्या आतमध्ये उतरेल. पाहूया शेवटचा बॉल. स्लोवर 1 बॉल होता. आकाश रिपट त्या मूडमध्ये दिसलाच नाही आणि याही वेळेला रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. आकाश रिपट बॅक टू द पविलियन. म्हणजे 4 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 46 आणि जिंकण्याकरता 47 धावसंख्येचं आव्हान सामोरे ठेवले गोरसाई बी या संघासमोर. चला टॉस बॉक्सच्या दिशेने वळतोय, तिथे आमचे प्रतिनिधी जॉईंट असतील. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला ऋतिक इलेव्हन धाकटी डाणू आणि त्यांच्या विरोधात अक्षित इलेव्हन टेंबवली या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे.
आणि आमच्या टॉस बॉक्समधून या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. अक्षित 11 टेंभवली निलेजी चव्हाण यांचा संघ आणि एका बाजूला ऋतिक 11 धाकटी डानू ऋतिक यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील सामना या दोन संघामध्ये आणि खऱ्या अर्थानं प्रथमेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन बी फास्ट लवकर या, भरपूर जास्त वेळ होतोय. टेंभोली संघाचा कॅप्टन आणि धाकटी डानू संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. आदित्य लवकर या. या ठिकाणी आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना एका बाजूला धाकटी डाणू संघ आणि त्यांच्या विरोधात टेंभोली संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पतो पॅकर जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडी प्रथमेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. बहुजन विकास आघाडी असा कॉल आलाय आणि टॉस जिंकलेला आहे धाकटी डाणू या संघाने. दादांना विनंती करतोय पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. 4 षटकांचा सामना, टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॉल फर्स्ट करू आम्ही. मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली, पूर्णपणे डॉमिनेट केलं समोरील संघाला. इथे जर पाहिलं तर टेंभोली संघ आहे ज्या संघाची देखील चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळाली आहे. डिपेंडिंग चॅम्पियन आहे. मागील वर्षामध्ये या स्पर्धेवरती ज्या संघाने नाव करलं होतं त्या संघाच्या विरोधात तुम्ही खेळताय. या मॅचसाठी काय रणनीती स्पेशल असेल का? मागच्या मॅचला आमची थोडी बॉलिंग खराब पडली होती, तर आम्ही बॉलिंग चांगली टाकण्याचा प्रयत्न करू आणि आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. या सरफेसवरती खेळताना कसं वाटतं? ज्या पद्धतीने अंडर फ्लडलाईट तुम्ही खेळताय, कसा एक्सपिरियन्स राहिला? मजा येत आहे. विकेट थोडी फायरी आहे, मजा येत आहे खेळायला. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी आदित्य बॅटिंग करायची आहे. खऱ्या अर्थानं टॉस जिंकला असता तर नक्कीच टेंभोलीने देखील बॅटिंग किंवा फिल्डिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असेल. फलंदाजीच केली असती. इथे बॅटिंगही करायची आहे. इथून पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली उत्तम संघाचा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुमच्या विरुद्ध खेळत असताना 7 पटी संघ होता आणि त्या संघाचा तुम्ही पराभव केला. या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याच परिसरातील बलाढ्य संघ पाहायला मिळतो. प्रीतम बारी, मयूर मर्दे सारखे बलाढ्य फलंदाज आहेत. एकंदरीत किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल इनिशियल षटकामध्ये आणि पूर्ण 4 ओव्हरमध्ये? 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं? डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. मागील वर्षी या स्पर्धेवरती तुम्ही नाव कोरलंय, या वर्षामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली. खूप चांगली स्पर्धा आहे आणि यावर्षी जिंकण्याचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलेला आहे धाकटी डाणू संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि टेंभोली संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये 2 धुरंधर बॅटर सलामीवीर A1 पवन केणे आणि सूरज केणे हे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये गेले. सलामीवीर संदीप सर, मॅचमध्ये जी फाईट हवी आहे ना ती फाईट पाहायला मिळेल का? या मॅचमध्ये जिंकायला टार्गेट सेट आहे 47-24 बॉल. एका साईडला चांगला बॅटिंग ऑर्डर तर एका साईडला चांगला बॉलिंग युनिट आपण पाहतोय. येस, अगदी बरोबर. तत्पूर्वी तुकाराम मंगेला सरांचा आपण मनापासून आभार मानूया. चांगलं धावतं समालोचन आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आणि पोहोचवलं. 47 धावसंख्येचं टार्गेट आहे. 47 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. एका बाजूला A1 पवन आणि त्याच्या सोबतीला सूरज केने, दोन्हीही बॅटर उतरलेत आणि 47 धाव पूर्ण करायचे आहेत. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये नेमकी काय रणनीती आखली जाईल? गोलंदाज लखन जाधव याच्याकडून. लखन जाधव तयार आहे. त्याच्यानंतर आयुब शेख हा सुद्धा तयार आहे आणि आयुब शेखच्या हातामध्ये हा चेंडू आपल्याला दिसून येतो. लखन जाधव, आयुब शेख हे 2 हत्यार आपल्याला जास्त प्रभावी दिसलेत या स्पर्धेमध्ये. फिल्डिंग लावले जातं, जास्त वेळ खर्च करू नका. 3 षटकांकरता 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेला आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. गेम इज ऑन. मॅचला होते सुरुवात. महत्त्वपूर्ण मॅच. 4 षटकांच्या या मॅचमध्ये 47 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिले षटक टाकण्याकरता आयुब शेख. बंद आहे नेक. आयुब शेख इज ऑन द वे. बॅटचा हलकाचा होते स्पर्श. हो ड्रॉप. काही क्षण असं वाटलं की हा जल टिपला गेलाय, परंतु ड्रॉप होतोय. विकेट मिळू शकले असती आयुब शेखला. काय जबरदस्त बॉल होता. प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम होतं, परंतु कॅच सुटलाय पवन केणे या बॅटरचा. ज्याच्या नावाची चर्चा, ज्याच्या नावाची दहशत संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहिलंय आणि बहुचर्चित असलेला हा खेळाडू. भरपूर सारे फॅन बेस आणि इंस्टाग्रामला इन्फ्लुएन्सर देखील आहेत. म्हणूनच रील स्टार, यूट्यूबर अनेक सारी मेहनत आहे पवन केणेची. ॲज अ क्रिकेटर, ॲज अ इन्फ्लुएन्सर आणि ॲज अ आता सध्या बॅटर म्हणून पाहतोय आपण त्याला. हलकासा महिमसी दरार होती.
हलकीशी एज लागली, पाठीमागे बॉल गेला, तिथे मात्र बॅकअपला फिल्डर होता, प्रयत्न चांगले केले, पण खऱ्या अर्थाने हा कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर पवन केने कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील इंटरेस्टिंग आहे सर. येस, परंतु पंचांना काहीतरी प्रश्न विचारले जातात या दोन बॅटर कडून. सुरेश केने आणि पवन खेने काहीतरी चर्चा करण्याकरता पुढे गेले होते. व्हॉट हॅपन, नक्की काय झालंय? आमचे कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी जात आहेत. चर्चा होते, परंतु सध्या हा मॅच अनेक वेळा पाहिलंय जुचंद्र नगरीमध्ये प्रिन्स 11 कासर वडवली आणि त्याच्या अगेन्स्ट गोरसाई बी. गोरसाई बीने अनेक साऱ्या ट्रॉफ्या जिंकल्यात, परंतु जुचंद्र नगरीमध्ये ज्या प्रकारचा बोलबाला पाहिजे ना तो आज दिसून येईल का? प्रिन्स 11 कासर वडवली या संघाकडे देखील ते हत्यार आहेत, त्या प्रकारचा टॅलेंट आहे आणि त्या प्रकारचा खेळ देखील आहे. म्हणून 50-50 बॅटल या मॅचमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत आणि भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे मॅचचा आनंद घेत आहेत. नायगाव कोळीवाडामधून देखील भरपूर प्रेक्षक आल्यात आणि म्हणूनच सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चर्चा होते आणि चर्चा होण्याकरता नेमकं काय चाललंय ते आपण पाहणार आहोत. यूट्यूबद्वारे बरेचसे प्रेक्षक जोडले असेल, परंतु टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळेच मॅच थोडासा थांबलाय. काही वेळातच त्या मॅचला सुरुवात होईल. जे प्रेक्षक राजे यूट्यूब वाहिनीवर जोडलेत, ZTC लाईव्हद्वारे अनेक प्रेक्षक राजे सध्या तरी या मॅचला बघतायत आणि गोरसाई संघ असला तर मग प्रेक्षकांची अफाट गर्दी होत असते, मैदान असो या यूट्यूब वाहिनी असो. नक्कीच, कारण की टॉप क्लास संघ आहे. अनेक सारे आजच्या हाफमधले सर्व अव्वल दर्जाचे संघ आहे. नुसतं गोरसाई नाही, टिंबिवली देखील आहे, त्यानंतर कासर वडवली आहे, धाकटी डहाणू संघ पाहिला, सातपटी पाहिला. प्रत्येक संघाला तो दर्जा आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि प्रत्येक संघामध्ये त्या प्रकारचे त्या लेवलचे ऑल इंडिया आयकॉनचे प्लेयरसुद्धा आहेत. अगदी बरोबर उल्लेख केला. परंतु अनेक वेळा जेव्हा यूट्यूब वाहिनीवर प्रश्न केले जातात, जास्तीत जास्त प्रश्न असाच विचारला जातो की गोरसाई टीम कधी खेळणार आहे. म्हणजेच त्यांचे फॅन फॉलोअर्स हे आपल्याला जास्त दिसतात. मी असं म्हणत नाही की प्रत्येक टीममध्ये कोणताच खेळाडू चांगला नाही. प्रत्येक टीममध्ये आपले आयकॉन खेळाडू आणलेत, तर चांगले चांगले खेळाडू जे परफॉर्मन्स चांगला देत आहेत आणि मजबूती करूनच या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवलाय. हा नक्कीच, कारण की प्रत्येकाला तो दर्जा आहे क्रिकेटमध्ये. आणि सध्या जाऊया या मॅचच्या दिशेने. आयुब शेखचा पहिला बॉल डॉट आला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आयुब शेख रेडी होतोय. स्ट्राईक एंडला पवन केने दुसरा बॉल खेळण्याकरता सज्ज होतोय. यावेळी पवन केनेच्या बॅट मधून A1 पवन स्टँड अँड डिलिव्हर येतोय. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार.
झेल सुटल्याचा हा परिणाम आहे. लगेचच हात मोकळे केले, उघडले आणि सरळ बॅटने कडे हा स्ट्रोक केला बॅटर A1 पवनने. षटकाराची मदत मिळाली, षटकाराच्या मदतीनं खातं उघडलंय. 47चं टार्गेट आहे. गोलंदाज तयार. आयुब शेख आडव्या बॅटने खेळला जाते, चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप. कठीण झेल होता, टिपण्याचा प्रयत्न केला, झेल सुटला आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. आणखीन एक जीवनदान, म्हणजेच या षटकामध्ये 2 वेळा जीवनदान मिळतं या खेळाडूला. धावसंख्या 1 ने पुढे गेली, धावा लागल्या जात आहेत 7. जबरदस्त बॅट स्विंग होता, फ्लॅट कॅच जाण्याची दाट शक्यता होती. फिल्डरने एफर्ट्स लावले परंतु एफर्ट्स कमी पडले. पवन केलेला एका मॅचमध्ये 2 जीवनदान, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या 7 धावा, 3 चेंडू. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी आणि हा मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल का हा प्रश्नचिन्ह आहे. इनसाइड आउट करून खेळलेला फटका, एक्स्ट्रा कव्हरला डीपमधून फिल्डर पुढे येते. वाह, काय प्रयत्न केले होते. शेवटच्या क्षणाला अंदाज चुकला, अंदाज अपना. आणखीन एक कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. अनेक वेळा आपण म्हणत असतो पकडो के कॅच तो जीतोगे मॅच. सध्या हे रहस्य जपलेलं नाही आहे. कॅच छुटा दिल टुटा. अंदाज अपना और टूट गया यहाँ पे सपना. कारण हा जर झेल टिपला असता तर दबाव वाढवता आला असता या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 47 धावसंख्येचे टार्गेट आहे. धावसंख्या पुढे जाताना धावा लागल्या जात आहेत 9 रन्स. पुढचा बॉल. आता चेंडू हवेत आहे, झेल होईल काय, शंका निर्माण झालंय. उलट्या दिशेने आकाश या मॅच वर टाकतोय प्रकाश, कामगिरी करतोय झकास. विकेट डाऊन, पहिला धक्का, 1 गडी बाद, धावसंख्या 9. काय जबरदस्त कॅच घेतला आकाश रिपटने. उलट दिशेने धावत होता, पॉवर प्लेच्या आतमध्ये तो होता आणि पॉवर प्लेच्या बाहेर धावत असताना जबरदस्त कॅच उलट दिशेने हा झेल टिपलाय आणि विकेट गेलाय मैदानाच्या आतमध्ये. सूरज केने इथे बाद होताना आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. भावेश पवार, प्राईड ऑफ भिवंडी, टेनिस बॉल क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आणि सध्या तो आलाय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या धावाची डंका संपूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये आहे. डाऊन टू अर्थ बंदा भावेश पवार, पॉवरफुल मॅन. 11 बाईक आणि 1 फोरव्हीलर ज्या खेळाडूच्या नावावर आहे असा हा खेळाडू, जो टायगर्स ऑफ कोलकाता टीमचं कर्णधारपद ज्याने नुकताच भूषवलं आणि उपविजेता या पदावर त्यांच्या टीमला समाधान मानावं लागलं, तो हा खेळाडू आहे पॉवर मॅन भावेश पवार, मॅन इन फॉर्म. भावेश पवार हा खेळाडू उतरलाय आणि या पहिल्या षटकामध्ये 1 यश मिळतंय, ते म्हणजेच प्रिन्स 11 कासार वडवली टीमला. प्रेक्षकांना आमची नम्र विनंती आहे की आपण कुणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. अहो, पैशांचा वर्षाव आयुब शेख याच्यावर. क्या बात दीपेश आहे. दिंडेकर. नक्कीच सर, ही रिस्पेक्ट आहे. अनेक वेळा पाहिले आपण पवन केनेवरती पैसे आले तर भावेश पवारवरती, परंतु त्यांच्या अपोजिट आयुब शेख देखील त्याच ताकदीचा आहे. क्या बात आहे. दीपेश दिंडेकर, जबरदस्त त्यांची स्पर्धा पाहिली आपण आणि नुकताच नायगाव कोळीवाडामधून इथे मॅचचा आनंद घेतला. आयुब शेख करता ही रिस्पेक्ट होती. पुढचा बॉल आयुब शेख. धावा झाल्यात 9, 1 विकेट गेलाय. 5 बॉल 19 बॉलमध्ये 38ची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार, लेफ्ट हँडेड बॅटर आणि आयुब शेख इनकाउंटर. 2 आयकॉन प्लेयर आमने सामने. मजा येईल या शेवटच्या बॉलवरती देखील. बघूया शेवटचा बॉल कोणाच्या नावावर. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. यावेळी भावेश पवार आलाय आणि भावेश पवारने दाखवून दिले, ठोकलाय आयुब शेखच्या अगेन्स्ट. पिकअप शॉट, सिक्सर. ताकदवर फटका आपण बघितला भावेश पवार याच्या बॅटमधून. पिकअप स्ट्रोक, मिड विकेटच्या बाहेर चेंडूला पाठवून दिला आणि षटकार खेचलाय पहिल्याच बॉलवर.
षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 15 आफ्टर 1. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 बनलेत अक्षयजी. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये इक्वेशन सिच्युएशन काय आहे याची सुद्धा चर्चा आपण करूया. 18 मध्ये पाहिजेत 32. 18-32 मॅच. इथे क्राऊड हाऊसफुल आणि आवाज येतोय, गरमागरमीचा माहोल, हाय व्होल्टेज मॅच. आणखीन प्रेक्षक येत आहेत आणि इथे पैशांचा वर्षाव केला जातोय. भावेश पवार आणि त्याच्या हातामध्ये हे पैसे दिले, ती रिस्पेक्ट आहे, हे नाव कमावलंय. दीपेश दिंडेकर अगोदर आला होता आणि त्याचा मोठा बंधू आता पैसे देण्याकरता भावेश पवारला आलाय. भावावर भाऊ पडलाय भारी आणि या प्रेक्षकांची कामगिरी लय भारी. मॅच सुद्धा होतंय लय भारी. 15 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद 15. मनीष दिंडेकर यांनी किती रुपये आणलेत बघूया. आता 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 ची आवश्यकता. विकेट टेकर गोलंदाज हवा आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि गोलंदाजीसाठी आता भावेश आलाय. सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे तो भावेश. भावेश चांगली गोलंदाजी या षटकामध्ये A1 पवन करता करेल काय? भरपूर कष्ट, भरपूर मेहनत A1 पवन आपल्या टीम करता घेत असतात. हे नाव उगाच असं मोठं झालं नाही, मेहनतीने पुढे आलेलं नाव. बॅटचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतंय. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याची हुलकावणी दिली होती. अंतिम क्षणी एकाच धाव्यावर समाधान मानतात हे दोन्ही बॅटर. धावसंख्या 1 पुढे गेली, धावा लागल्या जातात. 1 गडी बाद 16. संदीप सर, आणखीन एक गुड न्यूज आले. JTC लाईव्ह वरती आजच्या दिवसात 100K लाईव्ह प्रेक्षक जोडले गेले, त्याहून अधिक 100K प्लस प्रेक्षक. काय जबरदस्त प्रतिसाद या JTC लाईव्ह करता आणि सर्व प्रेक्षकांचं देखील कौतुक करेन. गोरसाई बी आहे, टिंबिवली आहे, अनेक सारे मोठमोठे संघ आहे, त्यांना पाहण्याकरता आज वॉचिंग 100K प्लस आपण पाहतोय JTC लाईव्ह वरती. म्हणून सर्वांचं करूया कौतुक, आभार. सध्या मॅच त्या स्थितीमध्ये आहे. येणारे बॉल 17 मध्ये 31 ची गरज. स्ट्राईक एंडला आलाय. भावेश पवार आणि जुचंद्र एंडने गोलंदाजी होत असताना त्याच्या अगेन्स्ट कशी फटकेबाजी करेल की इथे भावेश चौधरी बॉलिंग मार्कवरती. भावेश टू भावेश, कोणता भावेश इथे आपलं वर्चस्व दाखवेल? भावेश पवारच्या अगेन्स्ट भावेश चौधरी. इथे गरमागरमीचा माहोल, क्राऊड देखील भरपूर आहे, आवाज देखील येतोय आणि या मॅच मध्ये 17 बॉल 31 ची स्थिती आहे. गोरसाई बी सध्या बॅटिंग करते. संदीप सर, भावेश टू भावेश आणि कोणता भावेश दाखवेल आपला आवेश? खरोखरच 32 धावा पाहिजेत आणि अशा स्थितीमध्ये अजून 31 धावा पाहिजेत. अशा स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. गोलंदाज भावेश चौधरी गोलंदाजी मार्गावर तयार आहेत. विकेट मिळेल काय या षटकामध्ये? स्विंग अँड मिस. नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय? व्हॉट हॅपन? चांगला बॉल तर पडलाय, फन्स काय इशारा करतील? दॅट्स अ फेअर डिलिव्हरी, डेड बॉल. आता इशारा आलाय पंचांचा, डेड बॉलचा इशारा आलाय. तयार नव्हतेच त्या ठिकाणी पंच सुद्धा आणि खेळाडू सुद्धा. मला वाटतं तिथे कुठेतरी जवळ होता. नाही होते क्रिकेटमध्ये. मागील बॉलवरती गोलंदाज थांबला, या बॉलवरती बॅटर थांबला. डेड बॉलचा इशारा सध्या आलाय पंचांकडून. पुढचा बॉल. आता या बॉलवरती इनसाइड आउट. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भावेश पवारची पॉवर. षटकार. थँक्यू. गोरसाई बी कडून जर 3 चौकार 3 षटकार आले, कोणत्याही बॅटरने ठोकले तर केदारनाथ एंटरप्राइजेसचे चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. टाइमपास भरपूर होतोय, प्रेक्षक देखील येत आहेत आणि म्हणूनच थोडा टाइमपास कमी करा हेच मी सांगेन. एकत्र जास्त येऊ नका. प्रेक्षकांना नम्र विनंती असेल की आता कुणीही आतमध्ये येऊ नका. आयोजकांकडून या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्यात. जे काही तुम्हाला बक्षीस द्यायचं असेल
उत्तर मॅच संपल्यानंतर द्या किंवा या स्टेजवर येऊन दिलं तरी चालेल. दोन्ही बॅटर चर्चा करतायत. भावेश पवारचे पॉवर आपण बघितले, पॉवर मॅन म्हणूनच त्याला म्हटलं जातं. सुस्वभावी असा हा खेळाडू आहे आणि त्या बरेच खेळाडू हे हायवेमध्ये आपल्याला जास्त दिसतात, परंतु भावेश पवार त्याची प्रतिक्रिया मी मागे जाणून घेतली होती. मागे कोसमाई चषकामध्ये सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया त्याच्याकडून जाणून घेतली होती आणि तोच पॉवरमॅन सध्या 22 धाबा. आता भावेशला चांगला जोर लावा लागेल विकेट घेण्याकरता. भावेश आपला टीम करता काय करेल? भावेश चौधरी तयार. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि धावसंख्या धावपळकर आहे ती 1 गडी बाद 22, 22 for 1. एक तेरी तो एक मेरी. आणि इथेच हाच इन्काउंटर, हाच बॅटल, हाच नोक पाहतोय आपण. जबरदस्त बॉल होता, थोडासा या बॉलला बॅक ऑफ द लेन ठेवली आणि त्यानंतर स्लोवर वन, कटर बॉल बाहेर थोडा आला. भावेश पवार क्वेश्चन मार्क झाला, डॉट बॉल. पुढचा बॉल, वाह वाह अँड वाह, काय जबरदस्त फटका. एकतर पिकअप शॉट, एकतर नो लुक शॉट. जितकी नावं द्याल तितकं कमी पडेल. एकच वादा भावेश दादा, त्याचा एकच इरादा षटकार ठोकण्याचा. थँक्यू. प्रेक्षक येऊ द्या. सूचना आता आयोजकाने दिलेत की प्रेक्षकांना येऊ द्या, एन्जॉय करू द्या या मॅचला. धावसंख्या 6 ने पुढे गेले आणि धाबा लागल्या जातात त्या 28 धाबा. आता नितीन राजाराम पाटील मैदानाच्या दिशेने जात आहेत. नितीन पाटील जात आहेत, बक्षीस घेऊन जात आहेत, परंतु याच्यामध्ये वेळेकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. भावेश पवार स्माइल देत आहेत तिथून. धावसंख्या 28 वापसी करावी लागेल. फिल्डिंग करणाऱ्या प्रिन्स 11 कासार वडवली टीमला 14 मध्ये 19 पाहिजे आणि ती धमक ती चमक कासार वडवली टीम मध्ये आहे. गोलंदाज नक्कीच वापसी करून देतील आपल्या टीमला. कमबॅक करायचं आहे वेळेनुसार, काळानुसार, सिच्युएशननुसार. नितीन पाटील यांच्यावरती कॅमेरा आणि काय जबरदस्त पैशांचा वर्षाव. खऱ्या अर्थाने अनेक वेळा जुचंद्र नगरीमध्ये मला वाटते पहिल्यांदा गोरसाई बीला कोणी आणला असेल तर नितीन राजाराम पाटील. स्वयं 11 गोरसाई बी या नावाने अनेक टुर्नामेंट केलाय. द ग्रेट मराठा स्पर्धेमध्ये पाहिलं होतं आपण. पुढचा बॉल, 14 बॉल 19 ची गरज. कमबॅक करायचं आहे, परंतु इथे भावेश पवार बघता काय रागाने षटकार मारलाय वागाने. आणखीन एक दर्जेदार सिक्सर. थँक्यू. काय चांगली कडक फटकेबाजी होतं भावेश पवार या बॅटर कडून. म्हणूनच या हिऱ्याला सलग 3ऱ्या पर्वामध्ये सुद्धा आमंत्रण दिलं गेलं आणि 3ऱ्या पर्वामध्ये सुद्धा तो खेळताना दिसला टायगर्स ऑफ कोलकाता या टीमद्वारे. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय झालंय? 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये आय थिंक 13 धाबांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजे 13. मॅच लगेचच बनवला बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता दबाव दडपण पूर्णतः प्रिन्स 11 कासार वडवली टीमवर आपल्याला दिसून येतो. दबावमधून बाहेर पडण्याकरता एखादी विकेट घ्यावीच लागेल फिल्डिंग करणाऱ्या प्रिन्स 11 कासार वडवली टीमला. नेमकं गणित कुठे चुकलं हे सुद्धा त्यांना शोधावं लागेल. 13 मध्ये 13 धाबांची गरज आहे. खूप चांगले प्रेक्षकांची अफाट गर्दी या स्पर्धेला पाहण्याकरता, या मॅचला पाहण्याकरता इथे आपण बघतोय. चोहे वाजवणे जर आपण नजर टाकली तर प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक 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 जे आमच्या स्पर्धेचे रक्षक. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. स्लोवर वन, स्ट्रेट फटका खेळलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धावाची होईल नोंद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोरसई बी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 35. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धाब्याची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 12. थँक्यू. जबरदस्त बॅटल पाहायला मिळतोय आणि भावेश पवार मागील मॅच मध्ये लेट आला
आणि या मॅचमध्ये जर पाहिलं वन डाऊन करता आला, काय सिक्सर ठोकलेत, इनसाइड आउट करून एक षटकार पाहिला समोरच्या दिशेने, त्यानंतर दुसरा षटकार पाहिला तर समोरच्या दिशेने, म्हणजे तोच फटका सातत्याने तिन्ही अँगलने दाखवले जात आहेत. जबरदस्त बॅटिंग भावेश पवार, हा पिकअप स्ट्रोक पाहिला, अप्रतिम फटका, काय जबरदस्त बॅटिंग करतोय. अक्षयजी साटम सर, याही गोष्टीचा उल्लेख करूयात. या सामन्यातील विजेता संघ शनिवारी येईल आणि 2 आयकॉन खेळाडू तुम्हाला घेण्याची मुभा आहे. ही बाब आवर्जून नमूद करायला हवी. विजेता संघाला 2 आयकॉन खेळाडू सॅटर्डेला येत असताना सुपर 8 मध्ये दाखल होईल जो विजेता संघ राहील आणि त्याला 2 आयकॉन खेळाडूची संधी आहे. आणि आयकॉन जे आहेत ना ते या स्पर्धेमध्ये खेळलेले नाही, तर तुम्हाला फ्रेश आयकॉन आणायचे याची देखील नोंद घ्यायची आहे. 12 बॉल 12ची गरज. लखन जाधव बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय आणि इथे मात्र 11 बॉल 11. कोण विसरेल कालचा मॅच, आणि काय राईस संघाने केलेला कमबॅक. भावाले 20 संघ होता, काहीकांनी सांगितलं की आरामात तो मॅच जिंकेल, परंतु इथे तो मॅच जर पाहिला कालच्या रात्रीमध्ये तर घेऊन गेला होता जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईस संघ. म्हणूनच क्रिकेटमध्ये या ग्राउंडमध्ये 11 बॉल 11 डिपेंड होताना पाहिलेत, हे इतिहास आहे या स्पर्धेचं. आणि चमत्कार क्रिकेटमध्ये नाकारले जाऊ शकत नाही. आपण अनेक वेळा चमत्कार होताना बघितलं क्रिकेटच्या मैदानावर. 11 बॉल शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे. वार पलटवार होईल काय गोलंदाजाद्वारे. स्लोवर वन चेंज ऑफिस आपल्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयास होता लखन जाधवचा. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या A1 पवनने. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 36. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये आता 9ची गरज. जबरदस्त एवनचं कौतुक करेन. एवन पवनचं काय जबरदस्त बॅटिंग करतोय. मोठा फटका खेळण्याकरता गेला नाही, पाहिलं क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली आणि इथे 2 धावा 30 सर्कलच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. याला बोलतात चांगलं कॉलिंग, चांगली पार्टनरशिप, एकमेकांवरती विश्वास. सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आहे लखन जाधव. एकदा का लईमध्ये आला तर विकेट डॉट बॉल ही त्याची खासियत आहे आणि ते हवंय या मॅचमध्ये. 10 बॉल 9ची गरज. म्हणूनच सांगितले की लखन जाधव त्या क्वालिटीचा खेळाडू आहे. समोर मोठमोठे आयकॉन असले ना तरी त्यांना गारद करणारा खेळाडू आहे. एकदा का लईमध्ये आला तर या प्रकारे डॉट बॉल तो घेतोय. 9 मध्ये 9ची गरज. यस, आणि भयमध्ये बॅटरला तो पाठवू शकतोय. 9 मध्ये पाहिजेत 9. एखादा विकेट जर मिळाला तर पुन्हा आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ केला जाऊ शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. शरीरापासून दूर खेळायचं होतं, परंतु आता दिशा भरकटलेत लखन जाधव. वाईट बॉल आहे, वाईट लाईनच्या खूपच बाहेर निघणारा बॉल. आता एका धाब्याने भर पडली आणि धाबा झाल्या त्या 1 गडी बाद 39. 9 चेंडू 8 धाबांची गरज. 9 चेंडू 8ची गरज. पवन केने स्ट्राईक एंडला आहे आणि लखन जाधव कासर वडवली एक्सप्रेस सध्या रुळावरती आलेली नाही. एक वाईट बॉल आला, त्यानंतर काय कमबॅक करेल, विकेट घेईल, डॉट बॉल की चौकार षटकार पवनच्या बॅटमधून येईल का, हाही प्रश्न आलाय. आणि इथे मात्र सॉफ्ट हँडने बुद्धिमत्तेचा वापर केलाय. मिडऑफच्या दिशेने बॉल गेलाय, लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आलाय. सध्या 1 धाव कंप्लीट. थेंबे थेंबे तळले साचे आपण नेहमी म्हणत असतो आणि सिंगल डबल हा बेसिक क्रिकेट आहे. कालच्या दिवसामध्ये भावाले बी अशा प्रकारचे सिंगल डबल विसरला म्हणून या स्पर्धेच्या बाहेर तो गेला. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पवन केने, पण तो स्ट्राईकला आहे भावेश पवार. सध्या या मॅचमध्ये त्यांनी जी डील केले ना फक्त आणि फक्त षटकार ठोकण्यामध्ये, म्हणून आता इंटरेस्टिंग असेल. 8 बॉल 7ची गरज. भावेश पवार कशा प्रकारे अप्रोच दाखवेल. आणि हा चेंडू जर डॉट आला तर मग थोडासा फरक पडू शकतो या मॅच मध्ये. 8 मध्ये पाहिजे 7. गोलंदाज तयार. हा चेंडू हवेत आहे, पाठवून दिला स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. क्या बात आहे, काय फटका, जबरदस्त फटका. भावेश पवारचा फटका, 440 वॉल्टचा झटका दिलाय प्रिन्स 11 कासर वडवलीला. म्हणून सांगितले की भावेश पवारनी जी डील केली आहे ती फक्त आणि फक्त षटकारांवरती. 7 बॉल 1ची गरज. इथे देखील अकुट टप्प्याच्या बॉलला केलंय हुक, पाठवून दिलंय का सीमा रिशीच्या बाहेर. खेल खल्लास.
मॅच फिनिश. टीम गोरसाई बी हा मॅच जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्डलक टपलक प्रिन्स 11 कासरवडवली. काय Thank you. बॅटिंग केले भावेश पवारने. आदरणीय श्री रोहन कुंजबिहारी पाटील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि त्यांच्याकडून भावेश पवार यांच्याकरता 3,009 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. पॉवरमॅन भावेश पवार. जबरदस्त बॅटिंग केले रोहन कुंजविहारी पाटील. त्यांचा लकी फिगर आहे. त्यांच्या गाडीचा देखील आकडा तोच आहे आणि 3,009 हे पारितोषिक दिले. एकदा जोरदार टाळ्या आवाज येऊ द्या. भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी नावाप्रमाणे काम केले आणि या मॅच मध्ये काय बॅटिंग केले. षटकारवर षटकार दे धनाधन भावेश पवार. युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी आदरणीय रोहन कुंजबिहारी पाटील साहेबांकडून 3,009 रुपयाचं कॅश प्राइज भावेश पवार या खेळाडूला दिलं जाईल. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टफ लक. प्रिन्स 11 कासार वडवली सुशांत मुकादाम, त्याच्यानंतर अयूब शेख ISPLच्या पर्वामध्ये खेळताना दिसला अयूब शेख. हार्ड लक आकाश. संपूर्ण टीमचा आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये आपण खेळलायत. राज कारखांडीस याचा सुद्धा आपण आभार मानूया. चला मॅडम.